आणि अशा प्रकारे निरफणसाचे पातळ पातळ बनाना चिप्ससारखे आपण चिप्स देखील बनवू शकतो आणि ते मस्तपैकी मीठ स्प्रिंकल करून चाट मसाला टाकून आपण खाऊ शकतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे असे काप करून आपण त्याचे मस्त असे मासा जसं आपण तळतो तसं असे भजी देखील आपण बनवू शकतो आणि ते सर्वांना देखील आवडतात आणि ते भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक असल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म, चांगले गुणधर्म, आपल्या शरीराला उपयोगी असे गुणधर्म असल्यामुळे ते सर्वांनाच हे आवडते. तर अशा प्रकारे निरफणस जे आहे त्याचे वेगवेगळे प्रकार आपण बनवू शकतो. चला तर मग पाहूया नक्की काय आहे हे निरफणस आणि ज्याला आपण ब्रेड फ्रूट म्हणतो ते काय आहे आणि कशा प्रकारे हे सर्व पद्धत करायची आहे ते आपण पाहूया. नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण निरफणस म्हणजेच ब्रेड फ्रूट जे आहे आणि याला ब्रेड फ्रूट का म्हणतात किंवा याला विलायती फळ असे का म्हणतात हे आज आपण या फळाविषयी माहिती पाहणार आहे आणि माहिती पाहून झाल्यानंतर त्याचे फायदे आणि त्याच्यापासून त्याचं फळ कसं असतं आणि ते निरफणस दिसायला काय आहे आणि त्याचं झाड कसं असतं हे आपण पाहणार आहे. चला तर मग आज आपण निरफणस म्हणजे ब्रेड फ्रूट जे आहे याची थोडीशी माहिती घेऊया. हे आहे ब्रेड फ्रूट म्हणजेच निरफणस आणि काही लोक याला विलायती फणस देखील म्हणतात. आता विलायती फणस का म्हणतात तर ह्याचे जे मूळ गाव आहे हे इंडोनेशिया, मलेशिया या ठिकाणाचे हे फळ आहे. पण आता भारतामध्ये देखील याची शेती केली जाते. त्याचप्रमाणे हे जे निरफणस आहे याला ब्रेड फ्रूट का म्हणतात तर हे जे आहे हे उकडून किंवा तळून किंवा भाजून खातात आणि जेव्हा हे निरफणस आपण भाजून खातो तेव्हा त्याची चव, त्याचा जे वास आहे तो आपण बेकरीमधले जे प्रोडक्ट असतात त्याचप्रमाणे बेकरीचे जे प्रोडक्ट असतात एक्झॅक्टली त्याप्रमाणे ह्याचा खुशबू येते, ह्याचा सुवास येतो. तर ह्याचा जो वास आहे हा बेकरीतले एखादं ब्रून आहे, बटर आहे ते किंवा भाजले जातात ना त्याचा जो सुवास येतो, त्याचा जो वास येतो एक्झॅक्टली त्याप्रमाणे वास येतो, म्हणून याला ब्रेड फ्रूट देखील म्हणतात. आता कापल्यानंतर ह्याचा पिवळट असा रंग असतो आणि काही आतला मधला जो भाग आहे हा आपण काढून टाकत असतो. त्याचप्रमाणे याची भजी छान बनते, चिप्स छान बनतात आणि भाजी देखील बनते. भाजी ही एक्झॅक्टली बटाट्याची भाजी जी आहे त्याप्रमाणे लागते. चिप्स आहे ते बनाना चिप्ससारखे आणि त्याच्याहून जास्त प्रकारे चविष्ट असे लागतात आणि तळलेली अशा प्रकारे हे जे निरफणस आहे हे निरफणस असे बाहेरून दिसते, खरबडीत अंगाचे, आतमध्ये छानपैकी मऊ असं आहे. तर याचं जे पिकलेलं जेव्हा निरफणस पिकते तेव्हा बाहेरून पिवळा रंग होतो, पण ते पिकलेले फळ कोणी खात नाही. तर याच्यासाठी आपल्याला कच्चे निरफणस म्हणजे वापरण्यासाठी कच्चेच निरफणस आपण वापरतो. आणि हे झाड जे आहे ह्याची पानं देखील भरपूर अशी मोठी मोठी पानं असतात आणि मोठी छान अशी सुंदर अशी पानं असून 26 ते 30 फुटापर्यंत हे झाड वाढू शकते. त्याचप्रमाणे वेगवेगळे याचे फायदे आहेत. बघूया निरफणसाचे वेगवेगळे नक्की फायदे काय आहेत ते. आता ह्याचा हा जो कचरा आहे, आता आपण काय करूया, निरफणस जे आहे ह्याचे वेगवेगळे नक्की काय काय फायदे आहेत ते आपण इथे पहिल्यांदा पाहूया. मग मी तुम्हाला त्याचे झाड देखील दाखवते. हे जे निरफणस आहे याच्यापासून आपल्याला विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन के, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, त्याचप्रमाणे फायबर मिळते, प्रोटीन मिळते, कॅल्शियम मिळते, फॉस्फरस मिळते, मॅग्नेशियम आहे. असे हे उपयुक्त निरफणस हे खूप दुर्मिळ प्रमाणामध्ये काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आहे, पण बऱ्याच ठिकाणी हे फणस मिळत नाही.
आज आपण याची माहिती बघितली आहे. समजा तुम्हाला मार्केटमध्ये कधी हे फणस दिसले आणि ह्याची जी साईज आहे हे अंडाकार कृती असते आणि नॉर्मल फणसापेक्षा हे लहान असते. जर तुम्हाला कधी मार्केटमध्ये दिसले तर नक्कीच तुम्ही हे फणस आणून घेऊन बनवू शकता, खाऊ शकता, कारण याच्यामध्ये भरपूर असे उपयुक्त गुणधर्म आहे जे आपल्या शरीरासाठी उपयोगी आहेत. हे आहे ब्रेडफ्रूट म्हणजेच निरफणस याचे झाड. एवढे मोठे मोठे ह्याची पानं असतात. बरेचशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात ह्याची पानं साईजमध्ये मोठे असतात. हे झाड 26 ते 30 अशा मीटरनी उंचीने हे वाढलेले असतात. अशा प्रकारे हे जे ब्रेडफ्रूटचं झाड आहे हे असे दिसते आणि हे खूप दुर्मिळ झाड आहे. त्याच्यामुळं मला असं वाटलं की तुम्हाला मी हे झाड दाखवावं की कसं हे ब्रेडफ्रूटचे झाड असते ते. हे जे ब्रेडफ्रूट आहे ह्याची जी बाहेरची स्किन आहे तर हे साल जे आहे हे कापण्यासाठी आपल्याला धारधार अशी सुरीचा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे हाताला आपण तेल लावायचं आहे. हे बघा, हे फळ असे दिसते. जे फणस आहे एक्झॅक्टली त्यासारखेच दिसते, पण साईजमध्ये लहान आहे. आता व्यवस्थित प्रकारे आपण आपला हात सांभाळून हे ब्रेडफ्रूट जे आहे याची साल जे आहे हे आपण कापून घेणार आहे. कापून घेताना तेल सुरीला लावणं आणि हाताला लावणं गरजेचे आहे. आता हे व्यवस्थित कापल्यानंतर मग आपण याचे काप करायचे आहे आपल्याला पाहिजे आहे तसे. आता आपण याची भजी करणार आहे. जसं बनाना भजी असते, त्याचप्रमाणे मासा जसा आपण तळतो अख्खा, असे आपण स्लाईस करणार आहे. खूप जाड किंवा खूप पातळ करायचं नाही आहे, मध्यम आकाराचे. ब्रेडफ्रूट हे लगेचच तळून निघते, त्याच्यामुळं त्याचं असं वेगळं काही म्हणजे खूप जास्त वेळ तळायला लागेल असं काही नाही आहे. बाहेर जे पीठ आहे हेच तळलं गेलं जाणे महत्त्वाचे आहे. आता हे व्यवस्थित प्रकारे ब्रेडफ्रूट आपण कापून घेतल्यानंतर मग आता आपण याचे छोटे छोटे असे काप, असे पातळ पातळ असे काप करणार आहे. काही काप आपण नॉर्मली आपण जे बनाना चिप्ससारखे मी तळून घेतलेले आहे ते तर तुम्ही मगाशी पाहिलेच. आणि त्याचप्रमाणे हे जे दुसरे आहे आपण भजी तयार करणार आहे. आणि व्यवस्थित प्रकारे हे ब्रेडफ्रूट आता बघा खूप त्रास पडतो, खूप कठीण आहे हे कापायला, पण खाताना आणि ह्याचे जेव्हा फायदे आपल्याला समजतात ना तेव्हा आपल्याला तो जो उत्साह येतो काम करायला तो वेगळाच आहे. आणि तसाच उत्साह इथं देखील आहे की ब्रेडफ्रूट बघा, आता जेव्हा साल काढतो ना, साल काढून झाल्यावर हे जे ब्रेडफ्रूट आहे हे कापण्यासाठी एकदम साधं आहे. आतमध्ये आता हे जे ब्रेडफ्रूट आहे हे अशा प्रकारे आपण हे कापत आहे, पातळ पातळ याचे काप करत आहे. आतमध्ये पांढरट पिवळट असा रंग आहे. आतला छोटासा एक गाभा असतो तो आपण काढून टाकलेला आहे, कारण तो काढल्यामुळे तो काढायचाच असतो. तर आणि असे पातळ पातळ काप करायचे. समजा तुम्हाला भाजी करायची असेल तर तुम्ही बटाटा जसा आपण कापतो चौकोनी, त्याप्रमाणे चौकोनी त्रिकोणी आपण कापू शकतो. आणि आता इथे मला भजी बनवणार आहे, भजी करायची आहे, तर इथं आपण भजी करणार आहे. त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे एवढे जाडसर आपण काप करू शकतो. छान टेस्टी लागतात, मस्त लागतात आणि फायदे तर भरभरून आहेत. अशा प्रकारे सर्व काप आपण तयार करून घेणार आहे. पूर्ण काप झाल्या म्हणजे हे काय आहे ना की हे जे ब्रेडफ्रूट आहे म्हणजे निरफणस जे आहे ना हे काळं देखील पडत नाही बरं का. आता जेव्हा आपल्याला पाण्यात टाकायचं आहे ना तेव्हाच आपण लगेच टाकू शकतो, नाहीतर बटाटा वगैरे कसा काळपट पडतो तसं काही हे होत नाही. तर अशा प्रकारे सर्व हे निरफणस एका निरफणस म्हणजे भरपूर मोठं असतं, तर भरपूर असे काप तयार झालेले आहेत. बघा मस्तच दिसत आहे. आता आपण पुढची प्रोसिजर करूया.
वाव, मस्तच. बाहेर जेवढं आता हे जे नीरफणस आहे म्हणजे ब्रेड फ्रूट जे आहे ते व्यवस्थित प्रकारे आपण कापून घेतलेले आहे. पाण्यामध्ये एका पातेल्यामध्ये आपण टाकूया. बघा हे आतमध्ये अशा प्रकारे असं दिसतं. तर हे पूर्ण हा जो भाग आहे ना, हा पूर्ण व्यवस्थित कापायचा आहे, तो तळण्यासाठी घ्यायचा नाही. अशा प्रकारे हा भाग आपण कट करून घेतलेला आहे, जो वापरणार नाही. आणि कापताना देखील आपण जसं ॲपल वगैरे कापतो की नाही, मधला भाग जो आपण काढून टाकतो, तसं आपण काय करायचं आहे, तो काढून टाकायचा आहे. आता ब्रेड फ्रूट तर आपण कापून घेतलेले आहे. आता आपण काय करूया, बॅटर तयार करूया. हे 15-20 जणांसाठी ही भजी तयार करत आहे, त्याच्यामुळे ह्याची क्वांटिटीही जास्त आहे. तुम्ही एका एका निरफणसमध्ये किंवा एका ब्रेड फ्रूटमध्ये भरपूर गोष्टी अशा तुम्ही बनवू शकता. व्यवस्थित प्रकारे कोथिंबीर धुवून वगैरे बारीक चिरून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर बारीक चिरून घेतल्यानंतर आपण काय करूया, जे आपलं बॅटर आहे ते तयार करायला सुरुवात करूया. म्हणजे भजीचं जे बॅटर आहे एक्झॅक्टली तेच आपण वापरणार आहे. तर बघूया बॅटर देखील कशा प्रकारे केलेलं आहे ते. बॅटर करण्यासाठी आपल्याला इथे बेसन पीठ लागणार आहे, मीठ आहे, मिरची पावडर आहे, तुम्हाला हळद हवी असेल तर हळद टाकू शकता आणि थोडासा खाण्याचा सोडा देखील टाकायचा आहे. कोथिंबीर तर आपण चिरून तयार केलेली आहे. आता बेसन पीठ आपण इकडे टाकत आहे. अर्धा किलो बेसन पीठ याला लागलेलं आहे. म्हणजे हे भरपूर आपण बनवणार आहे. 2च ब्रेड फ्रूटमध्ये बरं का, म्हणजे 2च जे निरफणस आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा किलो बेसन पीठ लागणार. म्हणजे बघा तुम्ही विचार करा क्वांटिटी किती बनत आहे. जिरे टाकायचे आहे त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे जिरे टाकल्यावर आपण हळद देखील टाकूया. हळद, ही जी कापलेली कोथिंबीर आहे ती, त्याचप्रमाणे मीठ आहे तर मीठ देखील आपण टाकायचं आहे आणि खाण्याचा सोडा आपण एकत्र सर्व जिन्नस एकत्र करायचे आहे आणि व्यवस्थित प्रकारे लाल मिरची पावडर आपण ॲड करूया. त्याचप्रमाणे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. थोडंसं गरम पाणी यूज केलं तरी चालेल, नाही केलं तरी काही हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे हे सर्व जिन्नस एकत्र आपण करून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये खाण्याचा सोडा देखील टाकलेला आहे, कारण भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि क्रिस्पी बनण्यासाठी आपण खाण्याचा सोडा वापर करणार आहे. आणि व्यवस्थित प्रकारे पाणी मी हातानेच आपण इथे मिक्स करणार आहे, बॅटर तयार करत आहे. आता व्यवस्थित प्रकारे हे बॅटर असं आपण अजून पाणी याच्यामध्ये टाकूया आणि हे जे पीठ आहे याला एक 10-15 मिनटं आपण मुरत ठेवायचं आहे. व्यवस्थित प्रकारे आपण पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं भजीचं जे पीठ बनवतो एक्झॅक्टली आपल्याला तशाच प्रकारे हे पीठ बनवायचं आहे. सर्व जिन्नस एकजीव केल्यावर आपण हे पीठ 10 ते 15 मिनटं मुरत ठेवूया आणि मग आपण सर्व जिन्नस घेऊन तळायला सुरुवात करूया. अशा प्रकारे बॅटर तर आपलं तयार झालेलं आहे.
छानपैकी हाताने फेटून घेण्याची गरज आहे. आता पहिल्यांदा आपण काय करूया, जे आपण बनाना चिप्स वगैरे जे फ्राय करतो ना, तशा प्रकारे काही असे काप करून तळून घेतलेले आहेत. कारण हे बारीक बारीक काप होते, त्याच्यामुळे हे तळून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हे खरपूस असं लागतं. आणि नंतर आता आपण जे आपले काप होते जे ते भजी आपण बनवायला सुरू करूया. आणि अशा प्रकारे लांब असे मासा जसा आपण तळतो तशा प्रकारे हे भजी तयार होत आहे. छानच लागतात, चविष्ट आहे आणि वेगळं काहीतरी डिश आहे. मार्केटमध्ये तुम्हाला कधी निरफणस दिसले म्हणजेच ब्रेड फ्रूट दिसले तर नक्की तुम्ही खरेदी करा आणि त्याचा जो स्वाद आहे आस्वाद आपण घेऊ शकतो आणि त्याचे गुणधर्म देखील आपल्याला मिळू शकतात. अशा प्रकारे वन बाय वन आपण हे सर्व भजी जी आहेत ही तळून घेऊया आणि गरमागरम सर्व देखील करूया. आणि अशा प्रकारे आपले हे जे भजी आहेत, ब्रेड फ्रूटचे भजी जे आहेत ही तयार होत आहे. छानपैकी खमंग खुशबू तर सुटलेली आहेच आणि त्याचप्रमाणे हे चव देखील छान लागणार आहे. आणि व्यवस्थित प्रकारे तेल निचरायला आपण ठेवूया आणि मस्तपैकी गरमागरम एखाद्या सॉस संगती, व्हाईट सॉस, रेड सॉस किंवा चटणी, गरम गरम चहासोबत थंडीच्या दिवसामध्ये खाण्यात तर ती मजा वेगळीच आहे. बघा मस्तपैकी हे असे मोठे मोठे भजी, म्हणजे ही पॅटर्नच तशी आहे की ही लांब लांब भजी आपण काप करून फ्राय करायची. एक्झॅक्टली आपण मासा कसं लावतो, शॅलो फ्राय करतो तसं देखील हे छान लागतं बरं का, रवा वगैरे लावून. किंवा काहीच न टाकायचं, डायरेक्ट बिना पिठाचं बिना ह्याचं फक्त मीठ लावून मसाला लावायचा आणि ते देखील छान लागतं, टेस्टीच लागतात. सो अशा प्रकारे ब्रेड फ्रूट जे आहे ह्याची जी आपली रेसिपी आहे आजची, ब्रेड फ्रूट भजी ही तयार होत आहे. आणि अशा प्रकारे हे ब्रेड फ्रूटची भजी तयार झालेली आहे. मस्तपैकी वेगळं काहीतरी नाश्ता म्हणा, एखादं ब्रंच म्हणू शकतो, अशा प्रकारचा नाश्ता आज तयार झालेला आहे. आणि असाच तुम्ही छानपैकी आस्वाद घेऊ शकता. फ्रूट सॅलेड घेऊ शकता, सोबत कॉफी घेऊ शकता. मस्तपैकी ब्रेड फ्रूटचे जे भजी आहे याच्यावर आपण सर्वांनी आता ताव मारायचा आहे. वेगळं काहीतरी फळ आणि वेगळी काहीतरी रेसिपी तयार झालेली आहे. हां, आणि हो, आत्तापर्यंत अजूनपर्यंत जर तुम्ही एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब करू शकता, अशा वेगवेगळ्या माहितीसाठी, वेगवेगळ्या रेसिपीसाठी. त्याचप्रमाणे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, योग्य वाटत असेल तर नक्कीच तुम्ही लाईक देखील करू शकता. आणि हां, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर निरफणस कधी तुम्हाला दिसेल म्हणजेच ब्रेड फ्रूट जर दिसेल तर ते तुम्ही नक्कीच बनवा आणि त्याचा अनुभव जो आहे वेगळा आगळा अनुभव, वेगळी आगळी टेस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्मांनी उपयुक्त असलेले हे जे ब्रेड फ्रूट आहे म्हणजे सुपर फूड आहे, हे आपण खाऊ शकतो. आणि जिथे आहे तिकडे तुम्ही खुश राहा, आनंदात राहा. बाय बाय, सी यू, टेक केअर. मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.